देवनांदरा जिल्हा परिषद सर्कलच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार दुर्गा विष्णू उगले आपली बहुमूल्य मते देऊन विजयी करा। भाजपाच्या वालूर जिल्हा परिषद सर्कलच्या अधिकृत उमेदवार सौ साक्षी नागेश साडेगावकर यांना आपली अमूल्य मते देऊन विजयी करा। सेलू तालुक्यातील बोथ आणि बोथ तांडा येथील ग्रामस्थांनी शनिवार 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर 100% बहिष्कार टाकला आहे। रस्ता नाही तर मत नाही या निर्णयावर ग्रामस्थ ठाम आहेत। ग्रामस्थांचा हा बहिष्कार म्हणजे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचे पापच म्हणावे लागेल। येथील ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिक्रिया याप्रमाणे। मी सचिन अंबादास राठोड, राहणार बोथ तांडा, तालुका शेलू, जिल्हा परभणी। भारताला स्वतंत्र होऊन आज पार 78 वर्ष पूर्ण झाले आहेत, तरी देखील आमच्या गावाला रस्ता नाही। आम्हाला करपारा नदी आडवी आहे, नदीवर पूल देखील नाही। आमच्या गावामध्ये रुग्णवाहिका येऊ शकत नाही, डॉक्टर पोहोचू शकत नाहीत। आजारी माणूस, झूज देणारा माणूस मदतीसाठी तडपतो। अशा परिस्थितीमुळे वेळेवर उपचार मिळत नाही। काल एक आमच्या गावामध्ये अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे। एक गरोदर स्त्रीला प्रसूतीच्या कळा येत होत्या। आमच्या गावात रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका येत नाही, म्हणून त्या महिलेला आम्ही गाडी बैला टाकून नदीपर्यंत त्या महिलेला गाडी बैला टाकून आम्हाला आणावं लागलं। तिथून त्या महिलेला एक प्रायव्हेट वाहनामध्ये घेऊन आम्ही एक राहावा आमचं आरोग्य उपकेंद्र आहे त्या केंद्रामध्ये आम्ही पोहोचलो। आमच्या गावाला रस्ता नसल्यामुळे त्या महिलेला रुग्णालयापर्यंत पोहोचायला फार उशीर झाले। त्या गरोदर स्त्रीचे मूल उशीर झाल्यामुळे ते मूल पोटातच दगावले आणि त्या महिलेला ते प्रसूती करण्यात आली। एक निष्पाप मुलाचा बळी गेला। हा अपघात नसून हा एक प्रशासनाने खून केलेला आहे। प्रशासन अजून आमचे किती बळी घेणार आहे? आतापर्यंत आमच्या गावामध्ये बरेचसे साप चावल्याने, हृदयविकाराने किंवा विंचू चावल्याने आतापर्यंत बरेच असे वृद्ध माता, गरोदर स्त्रिया, आतापर्यंत बरेच लोकांचे मृत्यू झालेले आहेत। शासन अजून आमचे किती बळी घेणार आहे? आम्ही हा किती दिवस असं सहन करून घ्यायचं आहे? भारत देश सुजलाम सुफलाम होईल आहे असं शासनाचं म्हणणं आहे देखील, पण आम्हाला आज कोणत्याच आमच्या गावाला कोणत्याच हे नाहीत। मूलभूत गरजा ज्या आम्हाला लागतात त्या मूलभूत गरजा आम्हाला कुठल्याच भेटत नाहीत। आतापर्यंत आम्ही शासनाकडे फार मोठ्या मागण्या केल्या, शासनाला निवेदनं दिले, न्यूजपेपरला बातम्या वगैरे आम्ही शासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केले। शासनापर्यंत आम्ही पोहोचले, पण शासनानं आतापर्यंत आमची कुठेही दखल घेतली नाही। किंवा हे राजकीय नेते आश्वासनं देतात, आम्हाला आमच्या गावात येतात, आश्वासनं देतात, मतदान आले की आम्हाला येतात आणि आश्वासनं देतात, पण आमच्या कामाची कुठेही दखल घेतलेली नाही आहे। त्यामुळे आता देखील ज्या आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व इलेक्शनवर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे आणि येणाऱ्या सर्व मतदानावर आम्ही गावाने एकमुखाने बहिष्काराचा निर्णय घेतलेला आहे। आणि आगामी कोणताही इलेक्शन असो आम्ही मतदान करणार नाही। जोपर्यंत आम्हाला रस्ता नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही। जोपर्यंत आमच्या नदीवर पूल नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही। सर्व गावांनी एकमताने आम्ही ठामपणे असा निर्णय घेतलेला आहे की आम्ही कुठलंही मतदान करणार नाही। जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत काहीच नाही, कारण आम्ही आता किती अजून सहन करायचे, किती आमचे बळी जाणार आहेत आणि शासन आमची म्हणजे मतदानावर बहिष्कार करूनही जर शासनाला जर कुठं दखल नाही घेतली आमची, तर यापुढचा आमचा असा निर्णय आहे की आम्ही सर्व गावकऱ्याच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर अन्नत्यागाचं उपोषण करणार आहेत व सर्व गावकरी ह्या विषयावर ठाम आहेत। प्रयत्न करून जर शासन आम्हाला न्याय देत नसेल तर आम्हाला सर्व गावकरीच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालय ह्यासमोर आम्हाला उपोषणाचा अन्नत्याग उपोषण करावं लागेल किंवा आम्ही अन्नत्याग उपोषण करायला तयार आहेत। भारत स्वतंत्र होऊन गेली 78 वर्ष झाले, तरीसुद्धा बोथ या गावला कुठल्याच प्रकारचा रस्ता नाही, नदीवर पूल नाही, गावाबाहेर जाणं अगदी अशक्य गोष्ट आहे। मग यामध्ये बऱ्याच अडचणी असतात, दळणवळणाची सुविधा असेल, मुलांचं शिक्षण असेल, पावसाळ्याच्या दिवसामध्ये
अशी परिस्थिती असते की मुलांना नदीच्या पलीकडे जाता येत नाही आणि शिक्षकांना नदीच्या अलीकडे येता येत नाही. जर एखादी गर्भवती माता असेल तर त्यांच्यासाठी रुग्णवाहिका गावात येत नाही आणि त्या मातेला गावाच्या बाहेर नेता येत नाही. मी रामकिशन कांगणी आज 4-5 दिवस झाले घरात पडून आहे. माझ्याकडे बैलगाडी नाही तर मोटरसायकल नाही आणि कोणीसुद्धा मला दवाखान्यातसुद्धा नेऊ शकना. माझा एक मुलगा एक औरंगाबादला एक नाशिकला राहतो, तरी मला जाता येईना. मी जायचं कसं यायचं कसं, हे रस्ता नाही, याच्यामुळे मला दवाखान्यातसुद्धा जाता येईना. हे सेलू तालुक्यातील बोदगाव असून इथला जनतेचा पूर्णपणे मतदानावर बहिष्कार आहे. यांच्या मूलभूत मागण्या अशा आहेत की त्यांना स्वातंत्र्यपूर्वीपासून अजूनपर्यंत गावला रस्ता नाही आहे. त्यामुळं जनतेनं 100% बहिष्कार या विषयावर ठाम आहेत. तुमचा विश्वास हीच माझी जबाबदारी. भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रीती डॉक्टर आशिष डग, जिल्हा परिषद सर्कल, देवळगाव घाट. आपली अमूल्य मते देऊन भरघोष मतांनी विजयी करा. 9 फेब्रुवारी रोजी सेलू येथून 2 मित्रांसोबत निघून गेलेल्या अनिकेत बळवंत शेरे यांची माहिती देणाऱ्यास देणार 1 लाखाचे बक्षीस. संपर्क निकिता शेरे, सेलू, जिल्हा परभणी. सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी, बस स्टँड, सेलू.